झी 24 तास एक पाऊल पुढे। शिक्षण कंपल्सरी केलं, मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलं, त्याच्यात 25% प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी द्यायचं ठरवले। या 25% विद्यार्थ्यांकरता द्यावे लागणारी जी काही फी आहे त्या फीचा परतावा आहे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आहेत। असे सगळे जे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांना आज तरी सामान्य माणूस काय विचार करतो, या प्रश्नांची उत्तरं कदाचित आम्हाला विधिमंडळात मिळतील। अगदी आणि विधिमंडळात विरोधकही हेच म्हणतात, पण सरकारकडून आम्हाला उत्तर मिळत नाही असं त्यांचा युक्तिवाद असतो, किंवा असं त्यांचं कारण असतं। युक्तिवाद नको म्हणूया। मला असं म्हणायचं आहे की प्रश्न कसा विचारलेला आहे याच्यावरती उत्तर अपेक्षित असतं। कितीतरी नव्याने झालेले जे आमदार मंडळी असतात ते देखील आमचे पक्षकारी असतात किंवा मित्रमंडळी असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडून खूप वेळा आम्हाला मार्गदर्शन विचारलं जातं। त्यांना सांगावं लागतं की प्रश्न कसा विचारला गेला पाहिजे, कारण प्रश्न विचारताना चुकला किंवा थोडीशी का होईना जर पळवाट मिळाली की उत्तर मात्र हमखास चुकलेलं असू शकतं। त्यामुळे जे विचारले गेलेले प्रश्न आहेत, जे विचारायचे आहेत, त्याचा प्रश्नाचा सूर कुठं कसला असला पाहिजे, त्याचा प्रश्न कसा असला पाहिजे, याही बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्याची गरज असते। अगदी नाही, आज जो पूर्ण आग लागली की लावली ह्याच्यावरून जो आजचा संपूर्ण दिवस वाया गेलेला होता, याच्याविषयी मग काय म्हणाल? मला असं वाटतं की जी गुणवत्ता ढासळते असं आपण म्हणतो ना, त्याचं हे एक उदाहरण आहे असं मला वाटतं। आज कायद्याचा विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस आम्ही राज्यघटनेमधली एखाद्या तरतुदीची कारणमीमांसा करताना आम्ही संसदेमध्ये झालेले जे डिबेट आहेत ते डिबेट वाचायला काढतो। हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू विवाह कायदा किंवा हिंदू वारस कायदा यातल्या तरतुदींचा अशा प्रकारची तरतूद का केली आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही ते डिबेट वाचायला जातो। आज जर का महाराष्ट्रातल्या विधिमंडळाचे डिबेट जर आपण वाचायला घेतले तर बहुतेक वेळा तिथं असणाऱ्या सभापती महोदयांना विनंती करावी लागते, अरे शांतता राखा, हेच सगळं त्या डिबेटमध्ये येत असतं। आणि मग दुर्दैवानं आपण म्हणावं लागतं की सगळी जी गुणवत्ता आहे ती ढासळायला लागलेली दिसते। अगदी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, तुम्ही काय म्हणाल? 18 वर्ष तुम्ही लढा देत आहात, अजून तुम्ही आशावादी आहात का? आणि जर असाल तर काय कुठलीही नेमकी गोष्ट आहे, काय तो घटक आहे जो तुम्हाला अजूनही आशावादी ठेवतो आहे? तुमच्या अपेक्षा आहेत अधिवेशनाकडून, राज्यकर्त्यांकडून? नाही, एका बाबतीमध्ये मी या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एवढं सांगेन की एक गोष्ट जी राज्यकर्ते करू शकतात म्हणजे जयप्रकाशजी असं म्हणत की असलेल्या कायद्याची जरी अंमलबजावणी झाली तरी निम्मी क्रांती होईल। त्याच्यामुळे जे कायदे केलेले आहेत की आधी पुनर्वसन आणि मग धरण हा कायदा केलेला आहे, अशा वेळेला समजा वांग मराठवाडी धरणामध्ये पुनर्वसनाचा पत्ता नसताना पाणी कसं अडवता? म्हणजे कायदे अस्तित्वात आहेत, मान्यता प्राप्त आहेत, शालेय शिक्षणाच्या संदर्भामधला कायदा आहे, मराठी शाळांच्या बद्दलचा आहे, याबद्दलचे आग्रह हे एका बाजूला विरोधकांनी लावून धरले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला सत्तारूढ पक्षांनी त्याला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे। आता तुम्ही जे मला विचारताय त्याच्याबद्दल मला स्वतःला असं वाटतं, अगदी स्पष्ट बोलायचं तर की उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाच म्हटले पाहिजेत। अजितदादा पवार असं म्हणले की माझ्या विधानसभेतले आणि विधान परिषदेतले सर्व आमदार या कायद्याच्या बाजूने असतील याची खात्री मी घेतो। परंतु मुख्यमंत्री काँग्रेसचे आहेत, संसदीय कामकाज मंत्री काँग्रेसचे आहेत, सामाजिक न्याय मंत्री काँग्रेसचे आहेत। काँग्रेसने याच निर्धाराने जर साथ दिली तर हा कायदा होईल। हे मी जाहीरपणे बोलतोय असं नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून मी हे लेखी देखील दिलेलं आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी एकत्रित बसावं आणि हा कायदा संमत करून घ्यावा। आवाहन एवढंच करता येईल की शिवसेना जर प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगत असेल आणि जर भाजपला स्वातंत्र्यवीर सावरकर आठवत असतील तर त्यांनी अकारण राजकारणासाठी याला विरोध करू नये। या कायद्यामध्ये दूरान्वयाने कुठल्याही देवाधर्माचा कसला संबंध नाही, उघडपणे शोषण, डाकीण, भानामती, चेटूक असल्या गोष्टींचा संबंध आहे। अशा वेळेला हा कायदा करण्यासाठी मला असं वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी एकत्रित बसावं अशी लेखी पत्र त्यांना 10 एप्रिललाच अजितदादा पवारने मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं आणि त्याची प्रत मला पाठवली होती। त्यामुळे प्रत्यक्षामध्ये जर हे घडून आलं तर मला असं वाटतं की या अधिवेशनात हा कायदा होऊ शकतो। अगदी शेवटी सप्तर्षींकडे जाऊया। सप्तर्षी, नेत्यांनो या प्रश्नांवर बोला असं झी 24 तासच्या माध्यमातून आपण सगळे सांगतो आहोत। नेते ऐकतील, अधिवेशनात चर्चा होईल असं अशा पण अपेक्षा करूया। मात्र तुम्हाला काय वाटतं, आता कशा प्रकारे नेत्यांना हे सांगण्याची गरज आहे की या प्रश्नांवर बोला? एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय लोकशाही तिचा जसा विकास झालाय
त्या विकासामध्ये संसद आणि संसदेबाहेरील राजकारण या दोन्हीचा मेळ बसवायला पाहिजे आणि त्याचा मेळ बसवण्याचं काम प्रसारमाध्यमांनी करावं अशी अपेक्षा G24 तासने हा जो कार्यक्रम घेतला आजचा त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्या काळात काही प्रश्न वर येतात, प्रश्न आनंद आहेत, पण आनंद प्रश्न आहेत आणि ते सोडवण्याची क्षमता म्हणूनच आपण लोकशाही आहे. तर आपल्या लोकशाहीमध्ये बाहेर कुठल्या गोष्टीवर लोकांचा आक्रोश चालू आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे आता मी असं म्हणेल की निंबाळकर जे म्हणाले तेही विधेयक झालंच पाहिजे, हो, नरेंद्र दाभोळकर म्हणतात तेही झालंच पाहिजे, पण मला आज जाणवते ते शिक्षण क्षेत्राचा जो खेळखंडोबा झालाय त्या बाबतीत शिक्षण खात्यामध्ये अतिशय गैरव्यवहार आहे. हो, हेडमास्टर संस्था चालकांचं ऐकत नाही आणि शाळांना मान्यता न देऊन एवढे प्रॉब्लेम तयार करतायत की असं वाटतं सरकारला राईट टू एज्युकेशन म्हणजे त्रास झालाय. ते शिक्षण सम्राटांनी शाळा घ्याव्यात आणि लोकांकडनं पैसे घेऊन शाळा चालवायत अशी त्यांची इच्छा आहे. तर शिक्षण या विषयावर प्राधान्याने चर्चा व्हावी असं मला या वेळेला वाटतंय. नक्कीच. आज अधिवेशनाचा संपूर्ण दिवस जो होता तो आगीवर लागलेली मंत्रालयाला लागलेली आग आणि त्याच्यावरून झालेला गदारोळ याच्यामुळे वाया गेला. सभागृह तहकूब करण्यात आलेलं होतं. त्यामुळे अपेक्षा आहे की सगळे जे मंत्री आणि आमदार आहेत ते हा कार्यक्रम बघत असतील. त्याच्यामुळे जनतेला काय वाटतं हे आम्ही ऐकलंच नाही, हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही असं म्हणण्याचं कारण सुद्धा आता त्यांना उरणार नाही. सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींनी आपापल्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत. इथून पुढे सुद्धा संपूर्ण अधिवेशन काळापर्यंत आम्ही या अपेक्षा व्यक्त करणार आहोत. काय लोकांना वाटतं आहे ते सुद्धा आम्ही विचारणार आहोत. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की लोक आता सजग झालेली आहेत, ते त्यांचा आवाज मांडतायत आपल्या प्रतिनिधींमार्फत. तो आता ऐकला गेलाय. काय अंमलबजावणी होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटी जाता जाता आपण रोखठोक प्रश्न बघूया. आम्ही एक प्रश्न विचारलेला होता. आमचा प्रश्न होता की अधिवेशनातून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल का, मिळतोय का? आणि 12% लोकांनाच फक्त वाटतं की मिळतोय, राहिलेले 88% लोक नाही म्हणतायत. हे प्रमाण कदाचित पुढच्या 2 आठवड्यामध्ये कमी येईल अशी अपेक्षा आपण करूया. आणि ही करामत करण्याची, हा जादूटोणा करण्याची किमया सगळ्या राजकारण्यांमध्ये आहे आणि त्यामुळे आपण अपेक्षा करूया की ती जादू ते करतील आणि दाभोळकरांना पुन्हा जादूटोण्यासाठी वाट बघावी लागणार नाही. सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण होतील. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि काय महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत हे नेत्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा G24. G24 तास, एक पाऊल पुढे.